नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या यूट्यूब चॅनल फेसबुकमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आपल्या झेंडूच्या प्लॉटला कॅल्शियम थायोसल्फेट देत आहोत, जे की आपण जिप्सम नावाने ओळखतो. आपलं जिप्सम जे आहे ते ग्रॅन्युल फॉर्ममध्ये येतं आणि कॅल्शियम थायोसल्फेट जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं. तुम्ही नागार्जुन कंपनीचं वापरू शकता, तर महापीडचं येतं, महादनचं येतं, भरपूर कंपन्यांचं कॅल्शियम थायोसल्फेट येतं. वनिताचं सुद्धा आहे मित्रांनो, वनिताचं जिप्सॉल नावाने येतं. तर तुम्ही कॅल्शियम थायोसल्फेटमध्ये त्यामध्ये कॅल्शियम आणि सल्फर हे दोन घटक असतात. हा जो आपला लागवड केलेला प्लॉट आहे, हा आपण आदरकीच्या बेडवर लागवड केलेला प्लॉट आहे मित्रांनो. आदरकीला भाव नसल्यामुळे आपण काय केलं, आदरकीची आहे अशीच बेड ठेवली आणि त्याच्यावर डायरेक्ट लागवड केलेली आहे. ती कशी केलेली आहे त्या संदर्भात एक थोडीशी तुम्हाला माहिती देईन मी. आणि त्यानंतर नागार्जुन थायोसल्फेट नावानं जे मिळतं ते आणलेलं आहे, त्याचा काय उपयोग होतो आणि कसं वापरायचं या संदर्भात सविस्तर माहिती आपली आजच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हे आपण आदरकीचा आपला जुना बेड, आदरकीचा पाला काढून घेऊन आपण यावर झेंडू पिकाची लागवड केली आहे. हे बघू शकता तुम्ही, फुटवा पण चांगल्या पद्धतीने मित्रांनो झालेला आहे. फक्त अडचण एक झाली, रान आपलं खूप गच्च चालू आहे. या ठिकाणी बघू शकता रान गच्च चालू आहे, मुळ्या बाहेर यायला चालू झाल्या मित्रांनो. मुळी खाली जात नाही, मुळी वरती निघायला चालू आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळे आपण कॅल्शियम थायोसल्फेटचा वापर करणार आहोत, जे की रूट डेव्हलपमेंटसाठी पण आपल्याला चांगलं काम करतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे जमिनीमध्ये बायोटिक अबायोटिक ट्रेस वाढला आहे, झाडावर असू द्या नाही तर जमिनीमधला असू द्या, ते ट्रेस घालवण्याचं पण ते काम करत असतं. आदरकीचा पाला बघू शकता तुम्ही पण अशा पद्धतीने आहे. हा संपूर्ण एक अर्धा एकरचा प्लॉट आहे मित्रांनो. यासाठी आपण 2 लिटर कॅल्शियम थायोसल्फेटचा वापर करणार आहोत. ते कशा पद्धतीने द्यायचं आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे देत आहोत. तर खत देण्याची पद्धत जी आहे मित्रांनो, ते वरती जे बाबळीचं झाड दिसते आपल्याला समोर, त्या ठिकाणावरून आपलं कनेक्शन आहे. पण आपण त्या ठिकाणं खत देत नाहीत. आपली विहीर पाठीमागे मित्रांनो, वर्ण ड्रीप खाली आलेले आहेत आपल्या. या ठिकाणी आपली विहीर आहे, या ठिकाणावरून आपलं खताचं नियोजन असणार आहे. कारण जर त्या ठिकाणावरूनच आपण खत द्यायला चालू केलं तर अडचण काय होते, सर्व लाईनला एकसारखं खत जात नाही. काही लाईनला जातं आणि काही लाईनला जात नाही, कारण तिथल्या इथं प्रेशर लगेच ते खत घेत नाही. तर आपण त्यासाठी जुगाडीतनं विहिरीवरूनच केलं आहे. तुम्ही बघू शकता, हे आपलं विहिरीचं पाणी आहे मित्रांनो. या ठिकाणावरून या ठिकाणी कनेक्शन आहे. तुम्ही पाईपलाईन आपली अशी वर गेलेली आहे. तर या ठिकाणावरून आपण खत देतोय. पाण्याचा जो दाब आहे तो पूर्ण या ठिकाणी आपला येऊन या ठिकाणावरून खत समोर जातं. या ठिकाणी तुम्ही वेंचुरी वापरू शकता, ज्याच्या त्याच्या पद्धतीने राहिलं ते आपण पंपाच्या साहाय्यानं खत सोडण्याचं नियोजन धरत असतो. हे बघू शकता, ते आपण कॅल्शियम थायोसल्फेट सोडण्यासाठी आले, नागार्जुन कंपनीचं आहे. ह्याच्यामध्ये 6% कॅल्शियम आणि 10% सल्फर येतो. हे ट्रेस एलिमेंटचं बी काम करतं मित्रांनो. रूट डेव्हलपमेंट ह्यावर तुम्ही बघू शकता, रूट डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा आहे. बायोटिक अबायोटिक जो ट्रेस झाडावर येतो, तो ट्रेस घालवण्यासाठी पण ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. आणि जमिनीमध्ये जे काही आपले खतं क्षारा स्वरूपात लॉक झालेले आहेत, ते खताचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देतं. यासाठी आपण याचा वापर करत आहोत. याचं प्रमाण जे आहे ते 1 4 लिटर याप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे. एकदम पाण्यासारखं असतं मित्रांनो. हे या ठिकाणी बघू शकता, आपण बॉटलला होल पाडलेलं आहे. आपल्याला प्रति एकरी 400 लिटर पाण्यामध्ये याला सरासरी द्यायचं. आपण अर्धा एकरसाठी 200 लिटर पाणी वापरतोय. आणि ड्रिप चालू केल्यापासून ड्रिप बंद करेपर्यंत हे आपल्याला चालू द्यायचं असतं. ह्याच्यामागचं कारण काय आहे, आपण काय करतो, त्या अगोदर अर्धा तास 10-15 मिनटं पाणी देतो आणि नंतर आपण खत सोडायला चालू करतो. हे चुकीची पद्धत आहे मित्रांनो. पहिला पाण्याचा जो थेंब आहे तिथनं शेवटपर्यंत हे आपल्या पिकाला उपलब्ध झालं पाहिजे. या पद्धतीने ते आपल्याला घ्यायचं असतं. तर याचा वापर आपण कुठल्या कुठल्या पिकात करू शकतो, जवळपास सर्वच पिकामध्ये याचा वापर आपण मित्रांनो करू शकतो. द्राक्ष, डाळिंब, ऊस, संत्रा, मोसंबी, भाजीपाला किंवा इतर जे पिकं आहेत सर्व पिकामध्ये याचा वापर करणं आपल्याला खूप चांगला आहे. कारण जमिनीची जी काही जडणघडण बिघडलेली आहे, क्षाराचं प्रमाण वाढलेलं आहे, ते क्षाराचं प्रमाण घटवण्यासाठी हे खूप आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करतं. ह्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात. जमिनीमध्ये भुसभुशीतपणा आणणं, मातीची जडणघडण चांगली बनवणं आणि जे काही जुने पडलेले खत आहेत, शेणखत आहे, त्याचं विघटन करण्यासाठी सुद्धा चांगलं काम करतं. जमिनीमध्ये मोकळीक येते मित्रांनो, त्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात. त्या ठिकाणावरून समोर आपला झेंडूचा प्लॉट आहे. आता सोडण्याची जी पद्धत आहे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडू शकता. आपण मोटरच्या साहाय्यानं न सोडता आपण आपल्याकडे फवारा चार्जिंगच्या माध्यमातून सोडतो. एवढं पाणी सोडण्यासाठी आपल्याला साधारण 40 मिनिटाचा वेळ लागतोय. डबल ड्रिप केलेले मित्रांनो. हे थोडंसं जे जवळचं क्षेत्र आहे या ठिकाणी आपण थोडीशी मिरची लावलेली आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आपण डबल ड्रिप केलेलं आहे. डबल ड्रिप पीक असल्यामुळं 40 मिनिटं म्हणजे आपलं 4 2 8 म्हणजे 80 मिनिटं, जवळपास 1.5 तास आपलं पाणी सुटते. तर ह्यामध्ये डबल ड्रिप मारण्यामागचं जे नियोजन होतं ना मित्रांनो, त्या संदर्भात एक माहिती तुम्हाला थोडीशी देणार आहे मी. आता या ठिकाणी बघू शकता आपण डबल ड्रिप केलेलं आहे. हे काय होतं, मुळीच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण पाणी पसरून पडतं मित्रांनो. सिंगल ड्रिप जर असेल तर पाणी जागेवर खाली जिरायला चालू होतं, आणि डबल ड्रिप जर असेल तर लवकरात लवकर भिजवून आपला जो वरचा पॅच आहे पूर्ण व्यवस्थितरित्या चांगला भिजत असतो. त्यामुळे आपल्याला डबल ड्रिपचं नियोजन करायचं आहे, जेणेकरून पिकाची जी जडणघडण आहे ती होण्यामध्ये खताचा, पाण्याचा, सर्वांचा फायदा आपल्याला चांगला पुरेपूर व्हावा. लागवड करून हा 1 महिन्याचा प्लॉट आहे मित्रांनो. त्यानुसार आपण आता एक वेळेस ह्याची कळी मारलेली आहे, दुसऱ्या वेळेस कळी मारण्यासाठी हे आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, हे दुसऱ्या वेळेस कळी आपण मारून घेणार आहोत. एक वेळची कळी सुरुवातीला जी कळी मारलेली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे ज्या अगोदरची कळी मारलेली दुसरी कळी हे मारायला आलेलं आहे. आता एक वेळेस कळी मारून घेऊन आपण त्याच्यानंतर प्लॉट कंटिन्यू करणार आहोत. हे संपूर्ण अर्धा एकरचं क्षेत्र आहे मित्रांनो, जे की आदरकीच्या जुन्या उष्ट्या बेडवर आपण लागवड केलेली आहे.